नमस्कार मंडळी, मिक्सरचा वापर न करता जमा केलेल्या साहीपासून लोणी कसं बनवायचं हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। आता ज्या दिवशी आपल्याला लोणी बनवायचं असो त्याच्या अगोदरल्या दिवशी 4 वाजता आपल्याला ही साय फ्रीजच्या बाहेर काढायची आहे आणि रात्री थोडासा तवा गरम करून तव्यावरती अगदी 5 ते 10 मिनिट आपल्याला ही साय ठेवून द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला विरजण घालायचं आहे। इथे मी अर्धी वाटी दही या साईमध्ये घालते आणि पूर्ण मिक्स करून आता आपल्याला हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर अशी आपली साय तयार झालेली आहे। आता ही साय आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे याला आपल्याला रई लावून घ्यायची आहे। आता यामध्ये अगोदर आपल्याला अर्धा ग्लास कोमट पाणी घालायचं आहे। इथं पाणी जास्त गरम अजिबात करायचं नाही, कोमटच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मस्त अशी रई फिरून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे। इथं मी फ्रीजचं पाणी घेतलेलं आहे, हे पाणी यामध्ये घालायचं आणि मस्त अशी 5 ते 10 मिनिट आपल्याला यामध्ये रई फिरवत राहायची आहे। जोपर्यंत लोण्याचे गोळे तयार होत नाहीत तोपर्यंत आपल्याला यामध्ये रई फिरवत राहायची आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असे लोण्याचे गोळे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपलं लोणी मस्त असं तयार झालेलं आहे। आता हे पूर्ण लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मिक्सरचा वापर न करता मस्त असं लोणी तयार झालेलं आहे। आता हे लोणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये आंबटपणा राहत नाही। आता व्यवस्थित हाताने हे धुवून घ्यायचं, अगदी 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ असं हे लोणी धुवून घेते, म्हणजे जोपर्यंत याचं पाणी स्वच्छ असं निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवत राहायचं आहे। मी 3 पाण्याने मस्त असं हे लोणी धुवून घेतलेलं आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला तूप तपवायला ठेवायचं आहे त्या भांड्यामध्ये हे लोणी काढून घ्यायचं आणि मस्त असं आपल्याला याचं तूप बनवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि पूर्ण हे लोणी विरघळल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला 20 ते 25 मिनिट मस्त हे तूप बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं तूप तयार होत आहे। अगदी 20 ते 25 मिनिटांनंतर मस्त असं तूप तयार झालेलं आहे। आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता मस्त असं तूप तयार झालेलं आहे। आता हे आपण गाळून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी 8 ते 15 दिवसाच्या साईपासून मस्त असं आपलं तूप तयार झालेलं आहे आणि मी अजिबात मिक्सरचा वापर केलेला नाही। खूप मस्त असं तूप तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।